हेलो नांदेड़ न्यूज में आप सभी का स्वागत है। चलिए जानते हैं आज की खबर। हमारे चैनल को लाइक, सब्सक्राइब, शेयर जरूर कीजिए। आज हम बौड़ेवाड़ी के इलाके में मौजूद हैं। यहाँ कुछ नई युवा पीढ़ी मौजूद है, इनकी प्रतिक्रिया हम आपके सामने रखते हैं। सर, जैसा की तुम्हाला माहित आहे, विधानसभाचे इलेक्शन सध्या चालू आहे। नांदेड उत्तर जे विधानसभामध्ये आपण उभे टाकलेले आहे, तुमची प्रतिक्रिया काय आहे? आमची प्रतिक्रिया आमच्या भागामध्ये आदरणीय विठ्ठल भाऊ पावडे साहेब सांगतात ते जिथं घडतंय, आणि विठ्ठल भाऊ पावडे साहेबांची भूमिका ही आहे की आपण काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीमागे थांबायचं। गेले 75 वर्ष आपण मुस्लिम समाजाचं मतदान आपण या ठिकाणी घेतोय, तर आपण पहिल्यांदा आपल्याला देशाचे नेते आदरणीय राहुल गांधी साहेबांनी पहिल्यांदा एक इथं मुस्लिम उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही नक्कीच काँग्रेसचं काम करू आणि अब्दुल सत्तार साहेबांना निवडून आणायचं त्या ठिकाणी काम करू। ही इथल्या जवळपास सर्व 90% लोकांची भूमिका आहे। मराठा समाज असेल, दलित समाज असेल आणि मुस्लिम समाज असेल, या सर्व समाजांनी आदरणीय अब्दुल सत्तार साहेबांच्या पाठीमागे थांबण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। सर, जसं की तुम्हाला माहित आहे, इथं अपक्ष उमेदवार पण आहे, बालाजी कल्याणकर आहे, मॅडम आहे, संगीता पाटील आहे आणि अनेक उमेदवार आहे। त्यांना सोडून तुम्ही अब्दुल सत्तारला जे पाठिंबा आणि समर्थन करण्याचा उद्देश नाही। आता बाकीचे जे उमेदवार आहेत ते इथं या ठिकाणी पैसे देऊन काम करतात। जे इथले रनिंगचे आमदार आहेत त्यांनी कुठल्याही पद्धतीचा विकास म्हणायचं तसं काम केलं कुठेही केलेले नाही आहे। त्यासाठी अब्दुल सत्तार साहेब हे लोकांमध्ये मिळून मिसळून राहणारे एक व्यक्तिमत्व आहेत। 6 टर्म ते इथून निवडून आलेले आहेत। अनेक त्यांचे काम हे कौतुकास्पद आहेत। महापौर ते त्या ठिकाणी नांदेडचे होते, ते त्यांच्या एकदा त्यांना चान्स द्यायला कुठेही हरकत नाही आणि नांदेडचे लोक नक्कीच त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील याची खात्री सर्वांनाच आहे। नांदेड उत्तर मध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये खऱ्या अर्थाने। बालाजी कल्याणकरनी जे कामं केले ते कागदोपत्री केलेले आहेत आणि कुठल्याही जे ज्यांच्यासोबत जे प्रामाणिक लोक पहिले होते त्यांना सोडून देऊन दुसरेच लोक भरलेले आहेत त्यांनी टीम मध्ये, आणि त्यांचं काम चालू आहे। बाकी कुठल्याही प्रकारचा विकास त्यांनी केलेला नाहीये। आणि राहिला प्रश्न, वेगवेगळे इथं उमेदवार उभे आहेत, पण इथं पहिल्यांदाच असं घडण्यात आले नांदेड मध्ये की नांदेड उत्तर मध्ये म्हणा की नांदेड जिल्ह्यात म्हणा की मुस्लिम उमेदवार देण्यात आलेला आहे। आणि आजपर्यंत जे आमदार झाले, जे खासदार झालेत, त्यांच्या पाठीमाग मुस्लिम समाज 100% उभा टाकलेला आहे। आज बाकी समाज म्हणून आम्ही मराठा समाज म्हणून आमचं कर्तव्य आहे की आम्ही एका मुस्लिम भावाच्या सोबत उभे राहिले पाहिजे। आणि त्यांनी महानगरपालिकेमध्ये त्यांनी महापौर होते, त्यांचा मुलगाही आमचा मित्र आहे, त्यांनी उपमहापौर होते। कुठल्याही जाती धर्मात भेदभाव न करता सर्व जाती धर्माला सोबत घेऊन त्यांनी चाललेले आहेत। आणि त्यांनी जेव्हा 2012ला महापौर होते अब्दुल सत्तार शेठ, पावडेवाडीमध्ये ग्रामीण भागामध्ये पाण्याची टंचाई होती आणि विषय असा होता की नळ योजना जेव्हा चालू झाली, डीपी सावंत साहेब आमदार होते तेव्हा पावडेवाडीमध्ये पाणी देण्याचा विषय झाला ग्रामीण भागामध्ये, तर बाकी विरोध दर्शवला गेला। पण सत्तार शेठनी म्हणले की बाबा ग्रामीण भागही आपला आहे, कुठलाही भेदभाव न करता त्यांनी ग्रामीण भागामध्ये पाणी दिलं। सत्तार शेठ म्हणजे एक चांगली व्यक्ती आहे। माझे सर्व समाजाला म्हणणं आहे की त्यांनी सत्तार शेठच्या पाठीमागे राहिलं पाहिजे। सर, तुम्हाला असं वाटते की सत्तार शेठ? नक्कीच आम्ही त्यांच्यावरती आणि त्यांच्या कार्यकर्त्यावरती, त्यांच्या कामावरती आम्ही खुश आहोत। आजपर्यंत त्यांनी महापालिकेमध्ये भरपूर कामं केलेली आहेत। जनतेचे, सामान्य जनतेला त्यांचे दरवाजे कधी खुले आहेत आमच्यासाठी। आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत विठ्ठल भाऊ पावडे यांचे, आजपर्यंत आमच्यासाठी त्यांचे दरवाजे खुले आहेत। इतक्या दिवस त्यांनी आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय मेसेज देणार? नक्कीच सांगेल की इतक्या दिवसामध्ये एक आपण त्यांचं मतदान 25 वर्ष आपण घेतलेलं आहे। आज वेळ आलेली आहे की त्या 25 वर्षाची परतफेड करून आपण त्यांना मतदान करण्याची, कुठल्याही देशाला बळी न पडता जे कटेंगे बटेंगे हे ते सांगत आहेत, खान नाही बाण नाही असं जे सांगत आहेत, हे फेक एक ऍक्टिव्हिटी पसरवत आहेत ते। तसं बघायला गेलं तर खूप चांगले आहेत सत्तार साहेब, सामान्य जनतेतून वर गेलेले आहेत आणि आम्ही काम करतच आहोत त्यांचं विठ्ठल भाऊजी यांच्या नेतृत्वामध्ये। हमारे साथ जो तेलंगाना से आए वाले रामकृष्ण सौदा सराय वाले, जो कि कांग्रेस पार्टी का इन्हें ऑब्जर्वर बनाकर भेजा गया है, और ये वरंगल के जो है तो महापौर भी है, चेयरमैन है, इसे कुछ जानते हैं। सर, आप नांदेड़ किस लिए आए थे? सर, मैं सौदा रामकृष्णा, ऑल इंडिया कांग्रेस कमेटी SC विभाग से उत्तर नांदेड़ का निरीक्षण बन के आया हूँ। यहाँ पे हम जहाँ भी जा रहे हैं, यहाँ के वोटर्स कांग्रेस की और कांग्रेस के पक्ष में ही बात कर रहे हैं, क्योंकि देश को भ्रष्टाचार से बचाना है तो भारतीय जनता पार्टी को हटाना है, यही नारा लेकर पब्लिक चल रही है। जहाँ भी हम जा रहे हैं, जहाँ भी हम
वोटरों से मिल रहे हैं, सभी कांग्रेस के पक्ष में है, क्योंकि भारत को बचाना है तो बीजेपी को हटाना है, यही नारा है। सो मैं यहाँ जहाँ भी जा रहा हूँ कांग्रेस के पक्ष में, क्योंकि कांग्रेस जैसा कि तेलंगाना प्रदेश के अंदर 9 महीने में 50,000 एम्प्लॉयमेंट दिए हैं और महिलाओं को फ्री बस ट्रैवलिंग का दिया है, 500 में गैस सिलेंडर दिया है और किसानदार लोगों के लिए लाखों रुपए ऋण मुफ्त करे हैं, लोन माफ करे हैं। ऐसा जो भारत जोड़ो यात्रा में राहुल गांधी जी ने किया था, कुल गणना भी तेलंगाना प्रदेश में चालू हुआ है। जैसा कि तेलंगाना प्रदेश महाराष्ट्र को भाई भाई के तरह मिलके है, तो नांदेड़ वासियां तेलंगाना से मोहब्बत, खुलूस, प्यार, रिलेशन सब है, सब ऑब्जर्व कर रहे हैं। इसीलिए राहुल गांधी के नेतृत्व में आज उत्तर नांदेड़ में अब्दुल सत्तार भाई को ज्यादा मतदान से जिताने की मैं आशा उम्मीद करता हूँ। पब्लिक भी यही कर रही है। सर, जैसा कि देश भर में जो है तो राजनीतिक कास्टिज्म के नाम पर जो है तो प्रचार चल रहा है, उन लोगों से आप क्या कहना चाहेंगे? हम सब भाई भाई हैं, भारतवासी सब भाई भाई हैं। ये जातवादी का ठेका लेकर, लाइसेंस लेकर जो बीजेपी बात कर रही है, पब्लिक को समझ में आ रहा है। भारत देश कांग्रेस की ओर देख रहा है। ये खान मान का नारा दे रहे हैं लोग, किस तरह का नारा दे रहे हैं आप, तो उन लोगों से आप क्या? पब्लिक बहुत होशियार है, तख्ता पलटने में कोई वो नहीं पड़ता। अभी नांदेड़ की पब्लिक, महाराष्ट्र की पब्लिक, भारत देश की पब्लिक कांग्रेस को राज देने का भाग सोच रही है।